विद्यार्थी मित्र हो, आपण हॅन्स जे मॉर्गेनथॉर्प यांच्या वास्तववादी सिद्धांताचं विश्लेषण बघितलेले आहे. त्यांच्या वास्तववादी सिद्धांताचा परिपाक म्हणून नंतरच्या काळामध्ये मॉर्गेनथॉर्पच्या सिद्धांतावरील टीकात्मक व्यवस्थावादी सिद्धांताचा उदय त्या ठिकाणी झालेला आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतो. दुसऱ्या महायुद्धानंतर आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अध्ययनाला सर्वाधिक प्रभावित करण्याचा सिद्धांत म्हणजे व्यवस्था सिद्धांत होय. दुसऱ्या महायुद्धानंतर आंतरराष्ट्रीय संबंधाचे स्वरूप व्याप्तीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल झालेले आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. दुसऱ्या महायुद्धानंतर या बदलाच्या स्पष्टीकरणासाठी आणि परीक्षणासाठी सन 1950च्या दशकात व्यवस्था सिद्धांताचा स्वीकार करण्यात आला. या सिद्धांताच्या पुरस्कर्त्यांमध्ये मोर्टेन, कापलान, जेम्स रोझेनो, वाल्श इत्यादी विचारवंतांचा समावेश होतो. आंतरराष्ट्रीय राजकारणात घडणाऱ्या घटना या स्वतंत्र किंवा अलिप्तपणे घडत नाहीत, तर त्यांच्या मागे विशिष्ट असे सूत्र असते. या घटना एका व्यवस्थेचा भाग असतात. परिणामी या घटनांच्या स्पष्टीकरणासाठी व्यवस्थेचे परीक्षण आवश्यक आहे. हा व्यवस्था सिद्धांताचा गाभा आहे. व्यवस्थेच्या विश्लेषणावरून विशिष्ट घटना का घडली, त्याचे परिणाम काय होतील याविषयी अंदाज बांधणे शक्य होते. व्यवस्थेत घडणाऱ्या विविध घटनांवर व्यवस्थेचे नियंत्रण असते. एकाच व्यवस्थेतील घटना परस्पराशी निगडीत असतात. त्यामुळे व्यवस्थेचे शास्त्रशुद्ध विश्लेषण केल्याने घटनाचे स्वरूप बिघडणे सहज शक्य त्या ठिकाणी आपल्याला होताना ते दिसून येते. आंतरराष्ट्रीय संबंधात व्यवस्था सिद्धांताचा स्वीकार का करण्यात आला या पाठीमागचे कारणे देखील आपल्याला या कार्यकाळामध्ये बघणे क्रमप्राप्त ठरते. आंतरराष्ट्रीय संबंधात व्यवस्था सिद्धांत किंवा विश्लेषण पद्धती स्वीकारण्यामागच्या काही प्रमुख कारणे आपल्याला त्यामध्ये दिसून येतात. सर्वप्रथम आंतरराष्ट्रीय संबंधाला अधिक शास्त्रशुद्ध आणि उद्गमनिक बनविण्यासाठी आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अध्ययनासाठी विविध आधुनिक शास्त्रशुद्ध सिद्धांताच्या बांधणीसाठी विकासासाठी थिअरी ऑफ बिल्डिंग, आंतरराष्ट्रीय संबंधातील विविध घटनांवरचे नियम सूत्र शोधण्यासाठी आंतरराष्ट्रीय संबंधातील संचयी ज्ञानाच्या आधारावर सामान्यीकरण करण्यासाठी व्यवस्था सिद्धांताचे काही लोकप्रिय देखील होण्याचे कारणे त्यामध्ये आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये सर्वप्रथम व्यवस्था सिद्धांताच्या आंतरराष्ट्रीय संबंधातील एक प्रसिद्ध आणि प्रभावी सिद्धांत आहे. आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये या सिद्धांताच्या लोकप्रियतेची 4 प्रमुख कारणे आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. त्यामुळे सर्वप्रथम आंतरराष्ट्रीय संबंधाचे स्वरूप आंतरशाखीय असल्यामुळे व्यवस्था सिद्धांताद्वारे त्याचे अध्ययन सोपे झाले. दुसरे महायुद्धानंतर आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासकांनी या विषयाकडे एक संपूर्ण आंतरराष्ट्रीय व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून पाहायला आणि त्या आधारावर अध्ययनाला सुरुवात केली गेलेली आपल्याला दिसून येते. व्यवस्था सिद्धांताच्या पुरस्कर्त्यांनी या सिद्धांतांतर्गत ज्या संकल्पना वापरल्या त्या आंतरराष्ट्रीय संबंध या विषयातील संकल्पनाशी मिळत्या होत्या. आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचे आत्मनियंत्रणकारी आणि अनुकूलन स्वरूप त्या ठिकाणी बघणं आपल्याला प्राप्त ठरते. आंतरराष्ट्रीय घटनांचा पुनर्मेळ आणि एकीकरणासाठी व्यवस्था सिद्धांत आंतरराष्ट्रीय संबंध या विषयाची व्याप्ती मोठी आहे. आपण यापूर्वीच अभ्यास केल्याप्रमाणे केवळ राष्ट्रामधील संबंध, क्रिया, प्रतिक्रियांचा अभ्यास या विषयात होत नाही, तर एक अशा आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचा अभ्यास होतो ज्याचे व्यक्ती, राष्ट्रे, आंतरराष्ट्रीय संस्था, संघटना, बहुराष्ट्रीय कंपन्या, बिगर शासकीय संस्था, इतर सामाजिक घटक सदस्य आहेत यांच्यातील परस्पर संबंध किंवा
विविध पातळ्यावरील क्रिया प्रतिक्रियांचा अभ्यास या विषयात होतो. आंतरराष्ट्रीय संबंधांमधील घटनांच्या अध्ययनासाठी अभ्यासक विविध दृष्टिकोनांचा पद्धतीशास्त्रांचा अवलंब करतात. यातील बरेच दृष्टिकोन इतर सामाजिक शास्त्रांमधून स्वीकारलेले आहेत. क्विन्सी राईच्या मते आंतरराष्ट्रीय संबंधावर 8 प्रमुख सामाजिक शास्त्रांचा प्रभाव आहे. आंतरराष्ट्रीय संबंधाचे स्वरूप गुंतागुंतीचे असल्यामुळे आणि त्यातील व्याप्ती सतत वाढणारी असल्यामुळे आंतरराष्ट्रीय घटना, घडामोडी, पुनर्मेळ, एकीकरण यासारख्या गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला बघायला त्या ठिकाणी भेटतात. या ठिकाणी मॉर्टन कॉपलान यांचा आंतरराष्ट्रीय संबंधांमधील व्यवस्था सिद्धांत आपल्याला या ठिकाणी बघण्यात प्राप्त करते. या सिद्धांतामध्ये मॉर्टन कॉपलान प्रमुख उद्देश पर्यायी आंतरराष्ट्रीय व्यवस्थांच्या स्पष्टीकरणाचा आणि व्यवस्था आणि बाह्य पर्यावरण यांच्यातील आदानप्रदान प्रक्रियेच्या विश्लेषणाचा होता. व्यवस्थांमध्ये परिवर्तनाची प्रक्रिया सतत चालू असते आणि या प्रक्रियेअंतर्गत एक व्यवस्था दुसऱ्या व्यवस्थेत रूपांतरित होत असते. रूपांतरणाच्या प्रक्रियेला जबाबदार असणाऱ्या घटकांचे परिस्थितीचे विश्लेषण कापलानला करायचे होते. या उद्दिष्टांसाठी कापलानने 6 आंतरराष्ट्रीय व्यवस्था गृहीत धरल्या. या व्यवस्था खालीलप्रमाणे आहेत. सत्ता समतोलाची व्यवस्था. सत्ता समतोल ही सत्तेच्या अनियंत्रित वापरावर मर्यादा घालणारी व्यवस्था आहे. यात आक्रमक युद्धपिपासू राष्ट्राविरुद्ध सहकारी राष्ट्रांचे संघ प्रस्थापित होतो आणि सत्ता समतोल प्रस्थापित केला जातो. सत्ता समतोलाच्या माध्यमातून सत्तेवर नियंत्रण ठेवण्याचे विविध मार्ग आहेत. राष्ट्रराज्यांच्या निर्मितीपासून राष्ट्रीय स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व टिकविण्यासाठी प्रस्थापित आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचे संरक्षण करण्यासाठी सत्ता समतोलाचा वापर होत आला आहे. सत्ता समतोल व्यवस्थेचा सविस्तर अभ्यास आपल्याला या ठिकाणी क्रमप्राप्त ठरते. त्यामुळे सर्वप्रथम लवचिक ध्रुवीकरण व्यवस्था. जगाची विभागणी जरी 2 गटामध्ये झालेली असली तरी गटाचे स्वरूप कायमस्वरूपी नसते. राष्ट्रांना एका गटातून फुटून दुसऱ्या गटात जाण्याची किंवा दोन्ही गटामध्ये सहभागी न होता गटनिरपेक्ष राहण्याची मुभा त्या ठिकाणी होते. म्हणजे लवचिक ध्रुवीकरण व्यवस्था त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. याचाच अर्थ एका गटामध्ये जर एखादा राष्ट्र सहभागी असेल तर त्या राष्ट्राची जर इच्छा झाली आपल्याला दुसऱ्या गटामध्ये सहभागी व्हायचं किंवा दोन्ही गटामध्ये सहभागी व्हायचं नाही तर तो स्वतंत्रपणे आपला अलिप्ततावादी धोरण त्या ठिकाणी राहत असतो. आंतरराष्ट्रीय व्यवस्थेमध्ये कापलानचा आंतरराष्ट्रीय सिद्धांत हा आपल्याला भारतामध्ये देखील त्या ठिकाणी दिसून येतो. जशी 1900 म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर आंतरराष्ट्रीय परिस्थितीमध्ये व्यवस्था सिद्धांत कापलानचा व्यवस्थावादी सिद्धांत हा काम करत असताना आपल्याला दिसून येतो. कारण जगामध्ये एक प्रकारची एकमेकाला शह देण्यासाठी एक व्यवस्था निर्माण झाली होती. त्यामध्ये एकीकडे अमेरिका आणि रशिया या दोन्ही गटामध्ये वैचारिक युद्धाच्या आधारे एक व्यवस्था त्या ठिकाणी झाली होती. या व्यवस्थेमध्ये भारतानं कोणत्याही दोन्ही गटामध्ये सहभागी नव्हतं. आपला तिसराच एक अजेंडा हातामध्ये घेतलेला होता तो म्हणजे अलिप्ततावादी चळवळ जहाज. हा म्हणजेच काय की लवचिक ध्रुवीकरणाची व्यवस्था यामधून आपल्याला सिद्ध त्या ठिकाणी होते. त्यानंतर परिद्रुत ध्रुवीकरण व्यवस्था या राष्ट्रांना एका गटातून दुसऱ्या गटात जाण्याची मुभा किंवा स्वातंत्र्य नसते. जागतिक राष्ट्रे ध्रुवीकरणाच्या आधारावर विभागली जातात. विश्व व्यवस्था. आंतरराष्ट्रीय शासन आणि आंतरराष्ट्रीय कायद्यावर आधारित विश्व व्यवस्था आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेच्या दृष्टी ठेवून निर्माण केली जाते. या व्यवस्थेत राष्ट्रीय सार्वभौमत्व आंतरराष्ट्रीय सार्वभौमत्व विलीन केले जाते. त्यानंतरची म्हणजे श्रेणी व्यवस्था. सत्ता आणि स्थापनेच्या पॉवर
अँड पॉवर पोझिशन आधारावर आंतरराष्ट्रीय समुदाय राष्ट्रांची श्रेणी व्यवस्था निर्माण होते. त्याचप्रमाणे कमी अधिक प्रमाणात समान आणि राष्ट्रहित संबंध असणाऱ्या राष्ट्रांचे गट तयार होतात. आर्थिक सत्तेच्या आधारावर श्रीमंत किंवा विकसित राष्ट्रे, विकसनशील राष्ट्रे आणि गरीब किंवा अविकसित राष्ट्रे असे 3 प्रमुख स्तर पडलेले दिसतात. भौतिक किंवा लष्करी सामर्थ्याच्या आधारावर देखील असे गट पडलेले दिसून येतात. अण्वस्त्र क्षमतेच्या आधारावर अण्वस्त्र संपन्न राष्ट्रे आणि अण्वस्त्र संपन्नता नसणारी राष्ट्रे अशी श्रेणी रचना आणि आंतरराष्ट्रीय आपल्याला दिसून येतात. कापलांचा जो व्यवस्थावादी सिद्धांत आहे, त्या व्यवस्थावादी सिद्धांतामध्ये सत्ता समतोलाची व्यवस्था त्या ठिकाणी मांडलेली आहे. मग या सत्ता समतोलाची व्यवस्था ही एक विश्वव्यवस्था आहे आणि या विश्वव्यवस्थेचं रूपांतर श्रेणी व्यवस्थेमध्ये देखील त्यांनी केलेलं आपल्याला दिसून येते. कापलांचा जो व्यवस्थावादी सिद्धांत आहे तो लवचिक ध्रुवीकरण असलेला, परिदृढ ध्रुवीकरण असलेला आणि एकात्मक नकाराधिकार वापरलेला असा त्या ठिकाणी दृष्टिकोन आपल्याला दिसून येतो. श्रेणी व्यवस्था सत्ता आणि सत्तास्थानाच्या पॉवर अँड पॉवर पोझिशन आधारावर आंतरराष्ट्रीय समुदाय राष्ट्रांची श्रेणी व्यवस्था निर्माण होते. त्याचप्रमाणे कमी अधिक प्रमाणात समान सत्ता आणि राष्ट्रहित संबंध असणाऱ्या राष्ट्रांचा गट तयार होतात. आर्थिक सत्तेच्या आधारावर आज श्रीमंत किंवा विकसनशील राष्ट्रे, विकसित राष्ट्रे, गरीब किंवा अविकसित राष्ट्रे असे 3 प्रकार स्तर पडलेले दिसतात. भौतिक किंवा लष्करी सामर्थ्याच्या आधारावर देखील असे गट पडलेले दिसून येतात. अण्वस्त्र क्षमतेच्या आधारावर अण्वस्त्र संपन्न राष्ट्रे आणि अण्वस्त्र संपन्नता नसणारे राष्ट्रे अशी स्पष्ट श्रेणी रचना आजच्या आंतरराष्ट्रीय व्यवस्थेमधून दिसून येते. म्हणजे अशा स्वरूपाची श्रेणी व्यवस्था त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. या व्यवस्थेचा आणखी महत्त्वाचा एक भाग म्हणजे एकात्म नकाराधिकार व्यवस्था. ही व्यवस्था सामूहिक सुरक्षिततेच्या तत्वावर आधारित आहे. या व्यवस्थेअंतर्गत आक्रमक युद्धखोर राष्ट्राविरुद्ध इतर राष्ट्रे एकत्र येऊन आक्रमणाचा सामूहिक प्रतिकार करतात. सामूहिक प्रतिकाराची राष्ट्रांना भीती असल्यामुळे ते युद्धाचे धाडस करीत नाही. अशा स्वरूपाचा मार्टिन कापलांचा या ठिकाणी बॅलन्स ऑफ पॉवर सिस्टीम त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. यांच्याबरोबरच स्टॅनले हुकमनचा आंतरराष्ट्रीय व्यवस्था सिद्धांत मांडलेला आहे. रिचर्ड यांनी देखील आपला सिद्धांत त्या ठिकाणी मांडून दिसून येतो. अशा स्वरूपामध्ये आज जगामध्ये आंतरराष्ट्रीय स्वरूपात जर चर्चा केली आपल्याला तर व्यवस्थावादी सिद्धांत हा दुसऱ्या महायुद्धानंतर काम करत असतो. या युद्धामध्ये जी काही परिस्थिती निर्माण झाली त्या परिस्थितीमध्ये हा व्यवस्थावादी सिद्धांत एकंदरीत जगातील सर्व शक्तींचं व्यवस्थेमध्ये रूपांतर करण्याचं काम करत असतो. आणि हा सिद्धांताचं वैशिष्ट्य आपण बघितलं, हा लवचिकही नव्हतो, कठीणही नसतो किंवा दुसऱ्या सिद्धांतामध्ये याचे नियम हे अत्यंत ताठर त्या ठिकाणी दिसून येतात आणि श्रेणीबद्ध रचना या व्यवस्थेमध्ये बघायला मिळते. या व्यवस्थेमध्ये एकाधिकारशाही देखील निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. अशा स्वरूपाचा मार्टिनचा व्यवस्थापकीय सिद्धांत या ठिकाणी आंतरराष्ट्रीय पटलावरती काम करत असलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. सर्वांचे धन्यवाद.